BA भाग 3 सेमिस्टर 5 यामध्ये आपण इंडियन इकॉनॉमी नावाचं पुस्तक शिकतो आहे. त्यामधल्या पहिल्या युनिटचं हे शेवटचं चॅप्टर 1.3 नवीन आर्थिक सुधारणा, त्याला न्यू इकॉनॉमिक्स रिफॉर्म्स असं म्हटले जाते. यामध्ये अनेक बदल केले गेलेत, ज्यामध्ये उदारीकरण असेल, खाजगीकरण असेल, जागतिकीकरण असेल, या सगळे बदल ह्या नवीन आर्थिक सुधारणा अंतर्गत केले जातात. एक अर्थव्यवस्थेला कलाटणी देणारा असा हा निर्णय होता की ज्यामध्ये नवीन सगळ्या आर्थिक सुधारणा करण्यात आल्या होत्या. यामधलं पहिलं होतं उदारीकरण. उदारीकरण म्हणजे काय? तर उदारीकरण म्हणजे विविध स्तरावर असलेली नियंत्रणे, सरकारी हस्तक्षेप व सरकारी मदत हळूहळू कमी करून ती कालांतराने पूर्णतः समाप्त करणे होय. काय म्हटलं यांनी की उदारीकरण म्हणजे काय? तर विविध स्तरातील असलेले सरकारी नियंत्रणं, सरकारचे जे काही नियंत्रण होते ते कमी करणे, सरकारचा जो हस्तक्षेप होता अनेक ठिकाणी तो कमी करणे, सरकारी मदत हळूहळू कमी करणे, जे काही सबसिडी वगैरे आपण पाहतो, अनेक उद्योगाला अनुदान दिलं जाते, ते सगळं कालांतराने थोडं हळूहळू कमी करून ते कालांतराने बंद करणे, समाप्त करणे, हेच उदारीकरणाचं मुख्य कार्य आहे किंवा मुख्य उद्देशसुद्धा आहे. यामध्ये उदाहरण द्यायचं झालं तर उदाहरणार्थ कराच्या दरात घट करणे, कर प्रणालीत सरलीकरण आणणे, देशी अर्थव्यवस्थेला विदेशी स्पर्धेचा मुकाबला करण्यासाठी सक्षम करणे, मुक्त बाजारपेठेचे अनुकरण करणे, ह्या बाबी अंतर्भूत आहेत. म्हणजे उदारीकरण या धोरणांतर्गत विविध सरकारची नियंत्रणं होती किंवा सरकारी जे हस्तक्षेप होते ते सगळे हस्तक्षेप, ते नियंत्रणं हळूहळू कमी करून कालांतराने हे सगळे नष्ट करणे, समाप्त करणे, म्हणजेच त्या देशामध्ये उदारीकरण करणे होय. या उदारीकरणामध्ये कराच्या दरात घट करणे असेल, कर प्रणालीमध्ये सरलीकरण आणणे असेल, देशी अर्थव्यवस्थेला विदेशी अर्थव्यवस्थेचा मुकाबला करण्यासाठी तिला तेवढं सक्षम करणं असेल किंवा मुक्त बाजारपेठाचे अनुकरण करणे असेल, या बाबी सगळ्या अंतर्भूत आहेत. त्यानंतर उदारीकरणाअंतर्गत पुढील बाबीचा समावेश होतो. म्हणजे कोणकोणत्या बाबी या उदारीकरणाअंतर्गत येतात. त्यामध्ये पहिलं होतं औद्योगिक परवाना घेण्यासंबंधी असलेल्या धोरणात सुधारणा करणे. औद्योगिक परवाना धोरण, कोणताही उद्योग उभा करायचा असेल तर अनेक प्रकारचे परवाने घ्यावे लागतात, अनेक लायसनिंग घ्यावे लागतात. मग हे परवाने लायसन घेताना त्या उद्योग मालकाला बऱ्याचशा कष्ट करावे लागतात किंवा त्याला खूप वेळ त्याचा वाया जातो. मग अशावेळी जे काही औद्योगिक परवाना घेण्यासंदर्भातले जे काही धोरणं होते त्यात सुधारणा करणे, की जेणेकरून एखाद्या व्यक्तीला जर उद्योग उभा करायचा असेल तर तो इमिजिएटली आपला उद्योग हा उभा करू शकेल. त्याला फारसे काही कागदपत्र असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या काही NOC असतील त्या कमी करणे, हा यामागचा एक महत्त्वपूर्ण उद्देश होता. दुसरा होता आयातीवरील प्रतिबंध व आयात कर यात घट करून ती पूर्णतः समाप्त करणे. म्हणजे आयातीवर अनेक प्रकारचे प्रतिबंध होते, म्हणजे सगळीच आयात आपल्याला काही करता येत नव्हती, अनेक आयातीवर निर्बंध होते, त्याच्यावर काही प्रतिबंध घातलेले होते. मग असे प्रतिबंध कमी करणे, आयात कर असेल, आयातीवर कर लावला जातो, या करामध्ये घट करणे किंवा ते पूर्णतः समाप्त करणे, हे सुद्धा एक या उदारीकरणाच्या अंतर्गत या बाबीचा सुद्धा समावेश होतो. त्यानंतर विदेशी मुद्रेच्या मागणीत घट करणे. तर विदेशी मुद्रेच्या मागणीत घट करणे, अनेक कारणासाठी आपण विदेशी मुद्रा वापरत असतो, विशेष करून आयातीसाठी मोठ्या प्रमाणात विदेशी मुद्रा आपल्याला लागत असते. मग अशावेळी विदेशी मुद्रेच्या मागणीत घट करणे, मग जास्तीत जास्त आपण जर आपल्या देशामध्ये जर वस्तू निर्माण केल्या तर आपल्याला आयातीवर निर्भर राहायची गरज भासणार नाही किंवा आपल्याला आयातीवर अवलंबून राहायची गरज नाही. म्हणजेच आपल्या देशामध्येच आपण पर्यायी वस्तूचं उत्पादन केलं, पर्यायी वस्तू निर्माण केल्या. अशावेळी आपण विदेशावर आपल्याला डिपेंड कमी राहिलो किंवा अवलंबित्व आपलं कमी झालं. अशावेळी आयातीसाठी जो विशेष करून आपल्याला विदेशी मुद्रा लागते, ती विदेशी मुद्रा आपल्याला लागणार नाही आणि आपोआपच विदेशी मुद्रेच्या मागणीमध्ये काय होते, घट होईल. कारण अत्यावश्यक वस्तूसाठीच आपण या मुद्रेचा वापर करू आणि जे काही अनावश्यक आपण जे काही मागणी करत होतो ती कमी होईल आणि आपोआपच या विदेशी मुद्रेची मागणीसुद्धा काय होईल, हळूहळू घट होईल. म्हणून महत्त्वाचा पॉईंट होता विदेशी मुद्रेच्या मागणीत घट करणे. नंबर 4 आहे
देशांतर्गत वित्तीय व्यवस्थेत सुधारणा करणे. देशांतर्गत ज्या काही वित्तीय व्यवस्था आहेत, अनेक बँका आहेत, अनेक वित्तीय संघटना आहेत, तर यामध्ये सुधारणा करणे. यामध्ये कर्ज देत असतानाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, गहाण ठेवत असतानाच्या वेगवेगळ्या काही पद्धती आहेत. या सगळ्यामध्ये सुधारणा करणे किंवा व्याजदर किती असावं, कोणत्या बँकेत व्याजदर किती असावं, यामध्ये एक सुसूत्रता आणणे. बऱ्याच एक मोठा प्रश्न येतो तो म्हणजे कर्ज वसुली. कर्ज देताना तर दिली जातात पण ते वसूल होत नाहीत. मग अशावेळी काय गेलं पाहिजेत, या सगळ्या बाबीमध्ये सुधारणा करणे अत्यंत आवश्यक होतं. आणि म्हणूनच देशांतर्गत वित्तीय व्यवस्थेत सुधारणा करणे, जेणेकरून हे जर त्यांची कर्ज जे काही त्यांनी कर्ज दिले होते ते कर्ज जर त्यांचे वसूल झाले तर त्यांची ताकद वाढेल बँकांची. आणि म्हणूनच हे कर्ज कसे वसूल केले जातील किंवा याबद्दल काही नवीन काही पद्धती किंवा सिस्टीम आपल्याला राबवता येईल का, या संदर्भातल्या अनेक गोष्टी या वित्तीय सुधारणेमध्ये येतात. त्यानंतर आहे आयकर व निगम करात घट करणे. आयकराचे दर जे काही वाढलेले आहेत, निगम कराचे दर जे काही वाढलेले आहेत, त्यामध्ये हळूहळू घट करणे, ही सुद्धा एक या उदारीकरणाच्या बाबीमध्ये समाविष्ट असलेली बाब आहे. त्यानंतर आहे नंबर 6, सार्वजनिक क्षेत्राच्या अंतर्गत राखीव असलेले उद्योग, ऊर्जा, वाहतूक, अधिकोष व विमा इत्यादी संस्थांना मुक्त करणे. सार्वजनिक क्षेत्र म्हणजे सरकारच्या आधिपत्याखाली असलेले क्षेत्र आहे की ज्यामध्ये काही उद्योग राखीव आहेत, काही ऊर्जा आहे, वाहतूक आहे, अधिकोषण म्हणजे बँका आहेत, त्यानंतर विमा कंपन्या आहेत. ह्या बऱ्याचशा ह्या सरकारच्या आधिपत्याखाली येतात, सार्वजनिक क्षेत्राच्या आधिपत्याखाली येतात. आणि म्हणून याचं आधिपत्य कमी करणे किंवा ह्या थोड्या मुक्त करणे, जेणेकरून ह्या फ्रीडमली किंवा मुक्तपणे ह्या जर आपला कार्यभार करतील तर ह्या अनेक ज्या काही तोट्यात चालवले असलेले उद्योग आहेत ते फायद्यामध्ये येतील, प्रॉफिटमध्ये येतील. हा एक त्यामागचा उद्देश होता. त्यानंतर नंबर 7, सार्वजनिक क्षेत्रातील काही उद्योगाचे अंशतः खाजगीकरण करणे. बरेचसे उद्योग आहेत की जे सार्वजनिक क्षेत्रामधले जे उद्योग आहेत त्याचं खाजगीकरण करणे. बरेचसे उद्योग आहेत. खाजगीकरण करणे म्हणजे काय, त्याचे काही जे सरकारचे भाग आहेत ते भाग विकायला काढणे आणि ते खाजगी व्यक्तीला देणे, जेणेकरून खाजगी व्यक्तीचा अंतर्भाव जर त्यामध्ये झाला तर तो उद्योग खाजगी व्यक्ती कसा फायद्यामध्ये आणू शकेल यासाठी तो प्रयत्न करेल आणि हा सार्वजनिक क्षेत्रातील जो काही उद्योग आहे तो फायद्यामध्ये यायला सुरुवात होईल. म्हणून सार्वजनिक क्षेत्रातील काही उद्योगाचे अंशतः म्हणजे काही प्रमाणात 100% न करता हळूहळू त्याचं अंशतः खाजगीकरण करणे हा सुद्धा एक उदारीकरणाच्या अंतर्गत येणारा अंतर्भाव आहे. त्यानंतर आहे आजारी उद्योग. जे काही आजारी उद्योग आहेत किंवा एकाधिकार आणि प्रतिबंधात्मक व्यवहारांबाबत लवचिक धोरण स्वीकारणे. सगळे MRTP ॲक्ट, ज्याला म्हणतात MRTP ॲक्ट, आजारी उद्योग व एकाधिकार आणि प्रतिबंधात्मक व्यवहारांबाबत लवचिक धोरण स्वीकारणे. अनेक प्रकारचे उद्योग आहेत जे आजारी म्हणजे बंद उद्योग आहेत, काही त्याचे युनिट बंद पडलेले आहेत. असे जे सगळे आजारी उद्योग आणि एकाधिकार आणि प्रतिबंधात्मक व्यवहारांबाबत लवचिक धोरण स्वीकारणे. याच्या संदर्भात अनेक किचकट अशा गोष्टी होत्या, अनेक किचकट असे धोरणं होते जे की उद्योजकाला फायद्याचे नव्हते. अशा धोरणामध्ये लवचिकता आणणे, जेणेकरून जास्तीत जास्त लोक आपल्याकडं इंडस्ट्रियल एरिया कसा वाढेल, उद्योगांमध्ये कशी वाढ होईल, यासाठी त्या माध्यमातून प्रयत्न करणे. त्यानंतर आहे नंबर 9, न्यूनतम किमतीवर उच्च दर्जाच्या वस्तू निर्माण करून भारतीय उत्पादनाला विदेशी स्पर्धेयुक्त बनवणे. अनेक भारतीय वस्तू आहेत की ज्याची विदेशामध्ये खूप मोठी मागणी आहे. तर अशा उद्योगाच्या जे काही प्रोडक्शन आहे त्याच्या किमती न्यूनतम करणे, जेणेकरून आपली वस्तू विदेशी मार्केटमध्ये टिकेल आणि विदेशी मार्केटमध्ये टिकल्यामुळं तिची किंमतही कमी आणि दर्जाही उच्च असा जर असेल तर निश्चितच आपल्या वस्तूलाही विदेशामध्ये मागणी वाढेल आणि त्याचा खूप मोठा फायदा भारतीय अर्थव्यवस्थेला होईल. आणि त्यामुळे त्यांनी काय म्हटलं की न्यूनतम किमतीवर उच्च दर्जाच्या वस्तू निर्माण करून भारतीय उत्पादनाला विदेशी स्पर्धेयुक्त बनण्याची काही स्पर्धा निर्माण झालेली या जागतिकीकरणामुळं, या स्पर्धेमध्ये जर आपल्या वस्तू टिकवायच्या असतील, भारतीय उत्पादनं जर टिकवायची असतील तर त्याच्या किमती न्यूनतम करणे आणि त्याच्या दर्जांमध्ये त्या वाढ करणे, ह्या 2 गोष्टी जर केल्या तर निश्चितच आपल्या वस्तू ह्या विदेशामध्ये टिकायला लागतील. अशा प्रकारे उदारीकरणाचं धोरण आहे. त्यानंतर आहे खाजगीकरण. खाजगीकरण काय आहे तर बघा, खाजगीकरणामध्ये त्याची व्याख्या सुरुवातीला बघूयात.
सार्वजनिक क्षेत्रातील व्यक्तीव्यतिरिक्त किंवा मालकी हक्काबाबत बदल न करताही सार्वजनिक उद्योगाचे खाजगी व्यवस्थापन व नियंत्रण याची सुरुवात करणे म्हणजेच खाजगीकरण होय. सार्वजनिक क्षेत्रातील मालकी व्यतिरिक्तही सार्वजनिक उद्योगाचे खाजगी व्यवस्थापन व नियंत्रण याची सुरुवात करणे म्हणजेच खाजगीकरण होय. खाजगीकरण जे सार्वजनिक क्षेत्रातील जे काही सरकारच्या मालकीचे जे काही उद्योग आहेत ते हळूहळू काय करणे, खाजगी व्यक्तीला देणे. जे काही सार्वजनिक क्षेत्रात जे उद्योग आहेत, सरकारच्या मालकीचे उद्योग आहेत किंवा ज्यामध्ये सरकारची भागीदारी खूप जास्त आहे, सरकारचे खूप सगळे शेअर्स ज्यामध्ये गुंतलेले आहेत, असे जे काही सार्वजनिक उद्योग आहेत त्याचं हळूहळू काय करणे, खाजगीकरण करणे. मग ते मालकी व्यतिरिक्त सार्वजनिक उद्योगामध्ये खाजगी व्यवस्थापन म्हणजे व्यवस्थापनामध्ये खाजगी व्यक्तीला आणणे व नियंत्रण याची सुरुवात करणे म्हणजेच खाजगीकरण होय. जे काही सरकारच्या मालकीचे उद्योग आहेत, हे सरकारच्या मालकीचे उद्योग हळूहळू काय करणे, हे खाजगी व्यक्तीला देणे. त्याचे मग ते भागधारकासंदर्भातले असेल, काही शेअर्स असेल ते लिलाव करायचा किंवा त्याचे निर्गुंतवणूक करायची, जेणेकरून ते शेअर्स हे खाजगी व्यक्तींमध्ये विकून द्यायचे आणि खाजगी व्यक्तीमध्ये विकल्यामुळे काय होईल, त्या उद्योगाचं काय होईल, खाजगीकरण होईल आणि हे हळूहळू करणे म्हणजेच काय, खाजगीकरण होय. आता खाजगीकरणाकरिता वापरले जाणारे उपाय, काय काय उपाय वापरले जातात जेणेकरून त्यामध्ये खाजगीकरण केल्या जाऊ शकते. त्यामध्ये पहिलं आहे मालकी हक्काबाबत उपाय, ओनरशिप. तर मालकी हक्काबाबत काय काय केल्या जाऊ शकते, त्यामध्ये पहिलं आहे पूर्णतः अराष्ट्रीयकरण. म्हणजे जे काही राष्ट्रीयकरण झालेले जे उद्योग आहेत त्याचं अराष्ट्रीयकरण करणे म्हणजे पूर्णतः ते खाजगी व्यक्तीला देणे, खाजगी व्यक्तीला विकणे. हा पहिला मालकी हक्काबाबतचा उपाय. दुसरा आहे संयुक्त उद्योग क्षेत्र, की ज्यामध्ये सार्वजनिक क्षेत्रसुद्धा आहे, म्हणजे सरकारचीसुद्धा मालकी आहे आणि खाजगी व्यक्तीचीसुद्धा मालकी आहे. असे उद्योगसुद्धा करून खाजगीकरण अर्ध्या प्रकारे किंवा अर्ध्या अंशी केल्या जाते किंवा काही अंशी केल्या जाते, त्याला संयुक्त उद्योग क्षेत्र असं म्हणतात. हा सुद्धा एक उपाययोजना राबवली जाऊ शकते. त्यानंतर नंबर 3 विलिनीकरण करणे. म्हणजे खाजगी उद्योगसुद्धा त्यामध्ये आहेत आणि काही सार्वजनिक उद्योगसुद्धा ज्यामध्ये काम करतात. अशावेळी सार्वजनिक उद्योगाचं हे खाजगी उद्योगामध्ये विलिनीकरण करणे म्हणजे हा उद्योग सार्वजनिक उद्योग किंवा सरकारी मालकीचा उद्योग हा खाजगी उद्योगामध्ये विलिनीकरण त्याचं करणे म्हणजेच एक प्रकारचं ते सुद्धा काय, खाजगीकरणच आहे. नंबर 4 आहे व्यवस्थापन खरेदी. व्यवस्थापन खरेदी म्हणजे व्यवस्थापनासहित तो उद्योग खाजगी मालकीकडे देणे किंवा खाजगी मालकांना देणे म्हणजे त्याचं ते पूर्णतः खाजगीकरण केल्या जाते. हे सुद्धा एक खाजगीकरणासाठी वापरला जाणारा उपाय आहे. त्यानंतर बी संघटनात्मक उपाय. काही संघटनात्मक उपाय केले जाऊ शकतात का, काही स्ट्रक्चरल बदल काही केले जाऊ शकतात का, तर त्यातलं पहिलं होतं नियंत्रक कंपनी. काही नियंत्रित कंपन्या आहेत, म्हणजे काही कंपन्या सरकारच्या मालकीच्या आहेत, त्याचं नियंत्रण हळूहळू काय करणे, कमी करणे आणि ते खाजगी लोकांकडे वळवणे किंवा खाजगी व्यावसायिकाकडे ते कंपन्या वळवणे. नंबर 2 होतं पट्ट्याने देणे म्हणजे लीजवर देणे. काही वर्षासाठी सार्वजनिक उद्योग हा खाजगी व्यक्तीला देणे आणि मग त्याचा आउटपुट घेणे किंवा नेमकं फायदा झाला का तोटा झाला आणि तो निष्कर्ष करून नंतरच्या काळामध्ये ठरवायचे की हा उद्योग सार्वजनिक क्षेत्राकडे ठेवावा की खाजगी क्षेत्राकडे ठेवावा. म्हणून लीज किंवा पट्ट्यावर देणे असं आपण त्याला म्हणतो. हा सुद्धा एक काय, खाजगीकरणासाठी वापरला जाणारा उपाय आहे की बरीचशी प्रॉपर्टी असते सरकारच्या मालकीची, ती काही दिवसासाठी काही वर्षासाठी ती खाजगी व्यक्तीला देणे म्हणजेच पट्ट्याने देणे किंवा लीजवर देणे असं आपण म्हणतो. ते सुद्धा एक मालकी हक्काबाबतचा उपाय आहे. नंबर 3 आहे पुनर्गठन. पुनर्गठन म्हणजे टप्प्याटप्प्याने त्याचं पुनर्गठन करणे. हा सुद्धा एक या मालकी हक्काबाबत वापरला जाणारा उपाय आहे, जो खाजगीकरणाकरता प्रकर्षाने काही उद्योगामध्ये वापरल्याचं आपल्याला पाहावयास मिळते. त्यानंतर नंबर C संचालकांशी संबंधित उपाय. संचालक म्हणजे काही एखादा उद्योग असेल, एखादा व्यवसाय असेल, ते चालवण्यासाठी एक संचालक मंडळ हवं असते आणि हे संचालक मंडळ याच्या संबंधी उपाययोजना करणे म्हणजे संचालक बदलणे, संचालन करण्याचंच कार्य खाजगी व्यक्तीकडे देणे किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगामध्ये काही ठिकाणी संचालक हे खाजगी व्यक्ती घेणे, अशा प्रकारचे उपाय करून मोठ्या प्रमाणात खाजगीकरण करण्याची पद्धती अवलंबल्या गेली होती या नवीन आर्थिक सुधारणामध्ये. आणि आज घडीला जर आपण पाहिलं तर अनेक उद्योगाचं खाजगीकरण झाल्याचं आपल्याला पाहावयास मिळते. मग काही उद्योगाचे शेअर्स विकले, काही उद्योग पूर्णतः खाजगीकरण केले, काही 50% केले, काहीचे विलिनीकरण केले
काहीचे पुनर्गठन केले, तर काही हे लीजवर दिले गेले. असे अनेक प्रकारचे मार्ग या खाजगीकरणाअंतर्गत वापरले जातात. पण सगळ्यामधून एकच सार निघतो, तो म्हणजे सार्वजनिक उद्योग किंवा सरकारी मालकीचा उद्योग हा खाजगी व्यक्तीला देणे, खाजगी मालकाला देणे. मग तो पूर्णतः असेल, अंशतः असेल, तो त्या धोरणानुसार ठरत असतो. पण या माध्यमातून सुद्धा अनेक उद्योग हे खाजगी व्यक्तीच्या हातामध्ये दिल्या गेले आहेत. त्यानंतर आहे जागतिकीकरण. आपण याच्या अगोदर उदारीकरण पाहिलं, आपण खाजगीकरण पाहिलं. आता जागतिकीकरण. जागतिकीकरणाचा अर्थ बघा, जगात घडून येणाऱ्या बदलानुसार स्वदेशी अर्थव्यवस्थेत बदल घडून आणण्याच्या व तिला जागतिक अर्थव्यवस्थेशी मुकाबला करण्यासाठी स्पर्धात्मक बनवण्याच्या क्रियेशी जोडला जातो. बघा, जगात घडून येणाऱ्या बदलानुसार स्वदेशी अर्थव्यवस्थेत बदल घडवून आणण्याच्या व तिला जागतिक अर्थव्यवस्थेशी मुकाबला करण्यासाठी स्पर्धात्मक बनवण्याच्या क्रियेशी जोडला जातो. म्हणजे जे काही आपली देशाची स्वदेशी अर्थव्यवस्था आहे तिला जागतिक पटलावर नेणे आणि जगाच्या अर्थव्यवस्थेशी, जागतिक अर्थव्यवस्थेशी ती स्पर्धा करेल असं सक्षम तिला बनवणे, स्पर्धात्मक तिला बनवणे म्हणजेच जागतिकीकरण होय. आजच्या दृष्टीने जागतिकीकरणाचा अर्थ मुक्त व्यापाराशी जोडला जात असून त्यात बाजारपेठेचे तंत्र, नवीनीकरण व राजकीय सुधारणा या बाबीही अभिप्रेत आहेत. बघा, मग एकूणच आपली अर्थव्यवस्था एवढी सक्षम बनवणे की जी विदेशी अर्थव्यवस्थेशी मुकाबला करू शकेल. विदेशी अर्थव्यवस्थेशी ती आपल्या अनेक मार्गातून काय करेल, तेवढी सक्षम बनेल आणि सक्षम बनल्यामुळे ती विदेशी मार्केटमध्ये किंवा विदेशी अर्थव्यवस्थेला स्पर्धा करू शकेल एवढी ताकद या आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण करणे म्हणजे जागतिकीकरण होय. परत बघूया आपण, जगात घडून येणाऱ्या बदलानुसार, जगात जे काही आजच्या घडीला आपण पाहतो वेगवेगळ्या प्रकारचे बदल घडून येत आहेत, अशा जगात घडून येणाऱ्या बदलानुसार स्वदेशी अर्थव्यवस्थेत बदल घडवून आणणे, आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा करणे, त्याच्यामध्ये बदल घडवून आणणे जेणेकरून ती स्पर्धात्मकरित्या सक्षम बनेल आणि ती विदेशी पटलावर या जागतिकीकरणाच्या पटलावर एक चांगल्या प्रकारे टिकेल. या एवढ्यासाठी तिला सक्षम करणे म्हणजे जागतिकीकरण होय. त्यानंतर आहे, भारतात स्वीकारण्यात आलेल्या जागतिकीकरणाची 4 मापदंड आहेत, ती पुढीलप्रमाणे. भारतात स्वीकारण्यात आलेल्या जागतिकीकरणाची 4 मापदंड आहेत, ती पुढीलप्रमाणे. पहिलं होतं विदेशी व्यापारावरील नियंत्रणे कमी करून आयात निर्यात मुक्तपणे होण्यास प्रोत्साहन देणे. बघा, भारतात स्वीकारण्यात आलेल्या जागतिकीकरणाची 4 मापदंड आहेत, ती पुढीलप्रमाणे. तर पहिला मापदंड कोणता होता की विदेशी व्यापारावरील नियंत्रणे कमी करून, विदेशी व्यापारावर जी काही नियंत्रणे बसवली आहेत ती विदेशी व्यापारावर नियंत्रणे काय करणे, कमी करणे. मग आपण पाहतो की आयात असेल, निर्यात असेल, ती मुक्त करणे, तिला प्रोत्साहन देणे. की आपण आयात, जे काही विदेशातून आयात करतो, जी काही आपण विदेशाला निर्यात करतो, यावरचे अनेक जे निर्बंध होते, अनेक प्रकारचे टॅक्स लावले जायचे, ते टॅक्स सगळे काढून घेणे आणि ती आयात निर्यात ही मुक्त करणे, मुक्त होण्यास प्रोत्साहन देणे, हा पहिला मापदंड या जागतिकीकरणाचा आहे. आणि तो भारतामध्ये स्वीकारण्यात आलेला आहे. की भारतात स्वीकारण्यात आलेल्या जागतिकीकरणाची 4 मापदंड. त्यातलं पहिलं होतं की आयात निर्यात मुक्त होण्यास प्रोत्साहन देणे. नंबर 2 होतं असे वातावरण तयार करणे की ज्यामुळे विदेशी देशात भांडवलाच्या मुक्त स्थलांतरणाला प्रोत्साहन मिळेल. बघा, असं वातावरण तयार करणे आपण पाहतो FDI, त्याला आपण डायरेक्ट फॉरेन इन्व्हेस्टमेंट असं म्हणतो, म्हणजे प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक. अनेक प्रकारे भारतात आजही आपण पाहतो की ही प्रत्यक्ष FDI अंतर्गत बरेचसे उद्योग भारतामध्ये उभे राहिलेले आहेत. ही विदेशी लोक आपल्या देशामध्ये येऊनसुद्धा गुंतवणूक करत असतात. मग असं वातावरण तयार करणे की विदेशी लोक हे आपल्याकडे येऊन गुंतवणूक त्यांनी केली पाहिजेत, असे वातावरण तयार करणे की ज्यामुळे विभिन्न देशात भांडवलाच्या मुक्त स्थलांतरणाला प्रोत्साहन मिळेल. मग आपल्या देशातील भांडवल असेल जे विदेशामध्ये, आपल्या देशातील लोक जाऊन विदेशामध्ये जर उद्योग स्थापन करत असतील किंवा विदेशातील लोक आपल्या देशामध्ये येऊन जर उद्योग स्थापन करू इच्छित असतील, तर यासाठी चांगलं पोषक असं वातावरण निर्माण करणे जेणेकरून हे उद्योजक जास्त मोठ्या प्रमाणात येतील. आणि अर्थात हे येणं आवश्यक आहेत. FDI अंतर्गत मोठे उद्योग आपल्या देशामध्ये उभे राहणे अत्यंत आवश्यक आहेत. कारण आपण जे परकीय गंगाजळी म्हणतो, म्हणजे जे काही विदेशी गंगाजळी, विदेशी मुद्रा आपल्याकडे किती आहे
यानुसार सुद्धा हे सुद्धा एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, कारण आपल्याला वेळोवेळी आयात करावी लागते आणि त्यातली बरीचशी आयात अशी आहे की जी आपण टाळू शकत नाही. ही आयात आपल्याला करावंच लागतील, कारण ती अत्यावश्यक गरजांमधली एक गरज असते. आणि म्हणून अशा प्रकारची जर आपल्याला आयात करायची असेल तर यासाठी खूप मोठ्या प्रमाणात विदेशी चलन आपल्याकडे उपलब्ध असणे आवश्यक आहे. आणि विदेशी चलन उपलब्ध करण्यामधून किंवा त्याचे अनेक जे सोर्सेस आहेत, मार्ग आहेत, त्यातला एक महत्त्वाचा मार्ग येतो तो म्हणजे विदेशी गुंतवणूक. आणि ही विदेशी गुंतवणूक भारतामध्ये होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी एक चांगलं पोषक असं वातावरण तयार करणे, जे विदेशी व्यावसायिक आहेत, गुंतवणूकदार आहेत, त्यांना सेफ्टी देणे, त्यांच्यासाठी पोषक असं वातावरण तयार करणे, त्यांची हमी घेणे, उद्योगाला त्यांच्या चालना देणे, त्यांना हव्या त्या वस्तू उपलब्ध करून देणे, हेच म्हणजे त्या संदर्भातलं पोषक वातावरण निर्माण करून देणे होय. नंबर 3 आहे मापदंड, तांत्रिक ज्ञानाच्या मुक्त आवागमनासाठी प्रशासकीय व अन्य प्रकारच्या संस्था निर्माण करणे. बघा, टेक्नॉलॉजीमध्ये वाढ करणे आवश्यक आहे. तांत्रिक ज्ञानाच्या मुक्त आवागमनासाठी प्रशासकीय व अन्य प्रकारच्या संस्था निर्माण करणे. प्रशासकीयाच्या म्हणजे शासन लेवलला किंवा खाजगी लेवलला अशा प्रकारचे एक पोषक अशा संस्था निर्माण करणे की ज्यामुळं टेक्निकली तांत्रिक ज्ञान मुक्तपणे आणि मोठ्या प्रमाणावर होईल. नंबर 4 चौथा मापदंड आहे. नंबर 4, अशी एक व्यवस्था तयार करणे की ज्यामुळे विभिन्न देशात श्रमिकांचे मुक्तपणे आवागमन होऊ शकेल. एक अशी व्यवस्था निर्माण करणे की ज्यामुळे विभिन्न देशात श्रमिकांचे मुक्तपणे आवागमन होऊ शकेल. म्हणजे आपल्या देशाचा श्रमिक हा बाहेर म्हणजे विदेशात जाऊ शकला पाहिजे, विदेशातील श्रमिक हा भारतात सुद्धा येऊ शकला पाहिजे. मग यासाठी सुद्धा एक चांगली व्यवस्था निर्माण करणे. मग त्या संदर्भातल्या जे काही अनेक गोष्टी आहेत, जसं की विजा घ्यावा लागतो, पासपोर्ट बनवावा लागतो, तर मग ह्या संदर्भात एक शिथिलता आणणे किंवा या संदर्भात एक मुक्तता आणणे किंवा या संदर्भातले नियम जे काही कडक होते ते थोडे कमी करणे, की जेणेकरून कोणताही व्यक्ती बाहेर देशामध्ये त्याला जर इच्छा असेल तर तो काम करायला जाऊ शकतो, किंवा एखादा विदेशी व्यक्ती आहे ज्याला भारतामध्ये काही काम करायचं आहे, व्यवसाय करायचा आहे, की तर त्यालासुद्धा भारतामध्ये येता आलं पाहिजे. यासाठी सुद्धा एक चांगली सिस्टीम तयार करणे, जेणेकरून ही लोकांना ट्रॅव्हलिंगसाठी किंवा विदेशी प्रवास करण्यासाठी कोणते फारशा अडचणी येणार नाहीत. अशा प्रकारच्या गोष्टी अशा प्रकारचे मापदंड भारतानं स्वीकारले होते, जे की जागतिकीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. जसं की आपला पॉईंटचंच नाव होते की भारतात स्वीकारण्यात आलेल्या जागतिकीकरणाची 4 मापदंड होती, ती आपण शिकलेली आहेत. ही सगळी मापदंड जर आपण पाहिली तर आपल्या असं लक्षात येईल की देशातील आयात निर्यात असेल, भांडवलाची मुक्त त्याचा काय म्हणतो आपण त्याला स्थलांतरण असेल, किंवा टेक्नॉलॉजी असेल, किंवा श्रमिकाचं आवागमन असेल, या सगळ्याच बाबतीमध्ये भारतानं एक चांगलं पॉझिटिव्ह असं वातावरण, पोषक असं वातावरण तयार करून जागतिकीकरणाचा स्वीकार केलेला आहे. आणि याचा फायदा निश्चितच भारताला तर झालेलाच आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात याचा फायदा झालेलाच आहे. आणि यामुळं काय एक प्रकारचं अनेक प्रकारच्या नवीन आयाती आपण करू लागलो, अनेक प्रकारचे उद्योग आपल्याकडे उभे राहिले, त्यामुळे आपली निर्यातसुद्धा बऱ्या प्रमाणात वाढलेली आहे. आणि या सगळ्यामधून एकच गोष्ट साध्य होते की जगामधील जो काही उपभोक्ता आहे, त्या उपभोक्त्याला हवी ती वस्तू त्याला मिळाली पाहिजेत. जर त्याच्याकडे पैसे आहेत, तो वस्तू विकत घ्यायची ताकद त्याच्याकडे आहे, तर त्या प्रत्येक व्यक्तीला ती वस्तू उपभोगता यायला पाहिजेत. कोणताही व्यक्ती हा त्या वस्तूपासून वंचित राहता कामा नये. यासाठीच ह्या सगळ्या प्रकारची जागतिकीकरण चा हा एक अनेक जे काही उद्देश आहे त्यामधला एक उद्देश आहे की ग्राहकाचं किंवा उपभोक्त्याचं नुकसान होता कामा नये, उपभोक्त्याला हव्या त्या वस्तू उपभोगता आल्या पाहिजेत. एकूणच काय तर आपण या चॅप्टरमध्ये सुरुवातीला उदारीकरण शिकलो, त्यानंतर खाजगीकरण शिकलो, त्यानंतर जागतिकीकरण शिकवलो. या तिन्ही जरी संकल्पना आपण पाहिल्या तर ह्या सगळ्या संकल्पना एकच सांगतात की व्यक्तीला उपभोक्त्याला हव्या त्या वस्तू त्याला उपभोगता याव्यात. आणि म्हणूनच उदारीकरण करून अनेक उद्योग हे आपण पाहिलं, उदारीकरण असेल, खाजगीकरण असेल, या माध्यमातून अनेक सरकारचे उद्योग जे काही तोट्यात होते ते खाजगी व्यक्तीला देऊन ते प्रॉफिटमध्ये, फायद्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेला. जागतिकीकरणामध्ये अनेक प्रकारची जी काही आयात निर्यातीवर निर्बंध होते ती निर्बंध कमी करण्यात आली, कालांतराने ती काही गोष्टीवरची समाप्त करण्यात आली. यामुळं एक हेल्थी किंवा एक चांगल्या प्रकारच्या वस्तू भारतामध्ये येऊ लागल्या, भारतातल्या चांगल्या काही वस्तू त्या विदेशात जाऊ लागल्या. आणि व्यापाऱ्याला किंवा उद्योजकाला ज्या ठिकाणी फायदा मिळेल अशा ठिकाणी जाऊन ते व्यापार व्यवसाय या मुक्ततेने करू लागले.
या सगळ्या तिन्ही बाबी जर आपण विचार केला तर याच्या आधुनिक अर्थव्यवस्था आपण जी म्हणतो, जी आज प्रगतीपथावर जगातील बऱ्याचशा अर्थव्यवस्था जात आहेत, त्या तिन्हीलाही माझ्या मते उदारीकरण असेल, खाजगीकरण असेल किंवा जागतिकीकरण असेल, विशेष करून जागतिकीकरण ह्या बाबी अत्यंत महत्त्वाच्या ठरलेल्या आहेत.